चला बालमित्रांनो, आपण इयत्ता चौथी धडा 15वा माझा जिल्हा माझं राज्य यामध्ये पान नंबर 89 वर आहोत आणि पान नंबर 89 वर आपल्याला महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे की नाही? तर महाराष्ट्र राज्याच्या नकाशामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय? इथं कोपऱ्यात काय काय लिहिलंय बघा, महाराष्ट्र राज्य. त्याच्या खाली काय लिहिलंय वाचा. नाही ऐका की आंबाची कुकेळी बरोबर आहे, पण त्याच्या वरती महाराष्ट्र राज्याच्या खाली काय लिहिलंय? प्रमुख फळे. एक मिनिट. प्रमुख फळे आणि व्यापारी पिके. म्हणजे हा नकाशा कशाच्या संदर्भात आहे? फळे आणि पिके. प्रमुख फळं आणि पिके यांच्या संदर्भातला हा नकाशा आपल्याला दिलेला आहे. तर चला आपण हा नकाशा वाचन करणार आहोत, म्हणजे नकाशा सोडवणार आहोत, आहे की नाही? निरीक्षण करा आणि पुढील कृती करा. तर चला, द्राक्षाचे पीक दर्शवणारे जिल्हे अधोरेखित करा. आता बघा, सूचीमध्ये द्राक्षाचं चिन्ह बघायचं कोणतं आहे? द्राक्षाचा घड दिसतोय की नाही, हिरव्या रंगाचा त्रिकोण. तर तशा प्रकारचा घड पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसतोय? छान. एक मिनिट. ओके, एकाएकाने सांगायचं. एकाएकाने. जळगाव. औरंगाबाद म्हणजे औरंगाबाद म्हणजे कोणतं? आत्ताचं नाव छत्रपती संभाजीनगर. ओके, चला. जळगाव. पुण्यात पण आहे का? येस आहे. सातारा. व्हेरी गुड. सांगली. व्हेरी गुड. छान. चला, प्रश्न पुढचा वाचा बरं. दुसरा प्रश्न. कापसाचे पीक दर्शवणारे. कापसाच्या पिकाचं चित्र सांगा मला, कोणतं आहे? नाही, कापसाचं चित्र. फ्लॉवर कसा असतो तसं दिसतंय की नाही, पांढऱ्या रंगाचं फुल. बघा बरं कुठे आहे. एकाएकाने सांगायचं मला, हात वर करून. चल निकून सांग. अकोला. ओके, चल सांग. जळगाव. चल सांग. व्हेरी गुड. सांग निमिष. सांग. छान. सांग. ओके. ओके. बीड. छान. अजून कुठे दिसतोय कापूस? सांग. सांग. जालना. व्हेरी गुड. छत्रपती संभाजीनगर. जळगाव. बुलढाणा. ओके, एक मिनिट. मुंबई. ओके, चला खाली बसा. खाली बसा. आता तुमच्या मॅडम एक राहिले नागपूर. ओके, तुमच्या पुस्तकात जो नकाशा आहे की नाही, त्या नकाशामध्ये मला तुम्ही चिन्ह केलेलं बघणार आहे. मी गोल करायला सांगितलं होता. व्हेरी गुड. केलाय गोल. कुठे कापूस दिसतोय तिथे तुम्हाला गोल करायला सांगितलेला तुम्ही केलेला आहे. चला, तिसरा प्रश्न वाचा. गोंधळ सगळा केलेला आहे वाचताना. एकाने कुणीतरी वाचा. चल सफवान वाच. छान. व्हेरी गुड. ठाणे जिल्ह्यात कोणती पिकं आहेत मला कुणीतरी एकानं सांगा. हबीब सांग. चल. थांब. हबीब आहेस का तू? ठाणे जिल्हा शोध पाला. चला, ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यात कोणतं पीक आहे? नाही, भाजी आहे ती रायगड जिल्ह्यात दिसतीये बघा. ठाणे जिल्ह्यात एकच पीक दिसतंय, केळी. चला, केळीला गोल करा. केलं का? चल, सूरज उभा राहा. एकच फक्त ठाणे जिल्ह्यातल्याच केळीला गोल करायचा होता, सगळ्या केळीला नाही. चला सूरज, पुढचा प्रश्न वाच. प्रश्न चौथा. खाली बस. ओके, नारळाचे पीक कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे हे वहीत नोंदवा. आता नारळाचं पीक रत्नागिरी. लिहून घ्या. चला पटकन. रत्नागिरी.
सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. नारळ शोधायचा. नारळाचं पीक कुठे कुठे आहे? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड. ओके. हा काय? ठाणे, पालघर. पालघर, सिंधुदुर्ग. व्हेरी गुड. सोलापूरला आहे का? बघ बरं एकदा. सोलापुरी तर तू वाचलंच बरोबर, पण काय शोधायचंय? नारळ. नारळाचं पीक शोधायचंय. नारळ कुठे दिसतोय? कसं चित्र आहे नारळाचं? हे बघ असलं असलं झाड शोधायचं. शोध बरं. शोध बरं कुठे आहे? सांग मला. हा सांग मला. नारळाचं झाड नकाशामध्ये रायगड. ओके. हा पालघर. हा रत्नागिरी. छान. लिहून काढा, लिहून काढा. चला लवकर. छान छान. व्हेरी गुड. चला पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न. सिद्धांत वाचणारे सिद्धांत. थांबा 1 मिनिट. ऐका ऐका. हा बरोबर आहे तुझं उत्तर. बरोबर आहे. हा संत्रीचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात येते ते शोधा आणि जिल्हे वेगवेगळ्या रंगाने रंगवा. आता संत्री शोधायचे. हा पेन्सिलनं फेंट रंगवायचं. लय गरगट घाणा करायचं नाही. हा पूर्ण जिल्हा ज्याच्यामध्ये संत्री पिकतीये. संत्रीचं चिन्ह बघा. निमिष काय संत्रीचं चिन्ह दाखव मला. हा ती आहे संत्री. आता शोधा बरं कोणत्या जिल्ह्यात आहे संत्री. पेन्सिल लय करा. संत्री यवतमाळला दिसते तुला संत्री. छान. ओके व्हेरी गुड. नागपूर बरोबर आहे. अमरावती बरोबर. हा 1 मिनिट. खूप दंगा करताय. खूप दंगा करताय. किरण नकाशा कोणता आहे? नकाशा त्याच्यात बघ बरं. कोणता नकाशा बघतोय आपण? नकाशा कोणता बघतोय? हा कशाचा नकाशा आहे? हा नकाशा कशाचा आहे? कशाचा नकाशा बघतोय रे बाळांनो आपण? महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचं निरीक्षण करतोय. आणि ऐका 1 मिनिट. किरणनी मला सांगितलं नकाशामध्ये दिल्ली आहे का रे? दिल्ली नकाशात कोणत्या नकाशात असेल दिल्ली? भारताच्या नकाशात. कारण ती भारताची राजधानी आहे. राजधानी कशाची आहे ती? भारताची आहे. मग ती कोणत्या नकाशात असणार? भारताच्या नकाशामध्ये. किरण आताच्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये महाराष्ट्राची राजधानी असणार आहे. मुंबई असेल की दिल्ली असेल? हा शोधायचं आता बरोबर. काय शोधायला सांगितलं? काय शोधायला सांगितलंय मी? संत्री शोधायची आहे. संत्र्याचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात येते ते शोधा आणि वेगळ्या रंगाने तो जिल्हा रंगवायचा आहे. चला उरका. रंगवलेला बघणार आहे. मला सांगू नका मी रंगवलेला बघणार आहे. चला. पालघरात फक्त चिक्कू आहे. पालघरचा आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय प्रश्न आहे आपला? संत्री. मग संत्र्याकडे लक्ष द्यायचं. चला छान. तुम्हाला समजलं का नकाशा कसा शोधायचा असतो? आवडला का नकाशा वाचन? ओके गुड.